गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री संत मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त आपण ताटी उघडा ज्ञानेश्वरा या प्रकरणाचं चिंतन पाहतो। ज्ञानोबारायांना निमित्त करून संत मुक्ताईंनी जो उपदेश केला तो म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा। हे प्रकरण अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचं आहे। अधिकाऱ्याला, ज्ञान्यांना, विचारवंताला, विद्वानांना त्यांच्या सन्मुखतेबद्दल, जगाशी त्यांचं नातं काय आहे हे सांगण्यासाठी जो विचार मांडला तेच ताटी उघडा ज्ञानेश्वरा। ताटी उघडा या प्रकरणामध्ये संत मुक्ताईंनी दोन प्रकारातून आपल्या समोर चिंतन मांडलेलं आहे। यामध्ये ज्ञानोबारायांना म्हणजेच अधिकारी महात्म्यांना सांगितलेलं आहे की तुमचा अधिकार काय आहे, तुम्ही इथं कशासाठी आला, तुम्ही इथं आल्यानंतर काय करायला हवंय, हे चिंतन मांडत असताना तत्वज्ञानाचा मूळ जो सिद्धांत आहे, सर्वं खलविदं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, ब्रह्माला सोडून दुसरं काहीही नाही, तोच ओतप्रोत आहे। हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी। ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या 6व्या अभंगामध्ये हा विचार आपल्या समोर मांडलेला आहे। ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी। हा परमात्मा ओतप्रोत आहे। नवे नवे जन नोहे अवघा जनार्दन। हे जन, हे जग, हे विश्व विश्व नसून, हे जग जग नसून तोच या रूपाने नटलेला आहे। फक्त त्याचं रूप वेगळं आहे, त्याचा आकार वेगळा आहे, त्याच्या समोरची तुमची ती भूमिका वेगळी आहे, परंतु तोच या रूपाने समोर आहे। हे मांडत असताना मुक्ताईंनी सुंदर असा विचार मांडला, दृष्टांत दिला। विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। हा सगळा जो पट आहे, हा पट म्हणजेच विश्व आहे। हे जग म्हणजे वस्त्र आहे, हे विश्व एक वस्त्र आहे आणि या वस्त्रामध्ये असलेला धागा म्हणजे ब्रह्म आहे। वस्त्रातला धागा जर आम्ही बाजूला काढला तर वस्त्राला अस्तित्व राहत नाही। कपड्यामधील सूत जर बाजूला काढलं तर त्या कपड्याला काहीच महत्व नाही। त्याप्रमाणे विश्वामधील ब्रह्म जर बाजूला काढला तर याला अस्तित्वच नाही। ज्याप्रमाणे झाडामध्ये काय काय आहे, झाडामध्ये झाडाला फांदी आहे, झाडाला पानं आहेत, झाडाला फळं आहेत, झाडाला वेगवेगळी फुलं आहेत, झाडाला बुंदा आहे, मुळ्या आहेत, वेगवेगळी त्याची अवयव आपण विचारात घेतो। झाडांची जशी अवयव विचारात घेतो त्याप्रमाणे झाडामध्ये असलेलं पाणीही सुद्धा विचारात घेतलं पाहिजे। झाडामध्ये काय आहे तर झाडामध्ये पाणी आहे। मग पाणी म्हणजे झाड का फांदी फुलं फळं म्हणजे झाड? झाडाला पाणीच नाही मिळालं तर ते झाड अस्तित्व रूपानं राहत नाही, त्याचं अस्तित्व नष्ट होतं, म्हणजे झाड संपत। झाड आणि पाणी हे जर वेगळं केलं, पाणी हे झाडाचं जीवन आहे, केवळ झाडाचं जीवन नाही, प्रत्येक व्यक्तीचं जीवन पाणीच आहे। त्याप्रमाणे ब्रह्म आणि विश्व, ब्रह्म आणि जग, परमात्मा आणि प्रकृती याचा जर विचार केला तर याला सोडून दुसरं काहीही नाही। परंतु आम्हाला
ही दृष्टी येणं खूप गरजेचं आहे, हा विचार येणं खूप गरजेचं आहे. खरं पाहिलं तर जी मंडळी साधना करतात, अनुष्ठान करतात, चिंतन करतात, त्या सर्वांच्याकडेच ही दृष्टी येते असं नाही. या क्षेत्रामध्ये जी जी मंडळी आहेत, या क्षेत्रात अनेक वर्षापासून ती सेवा साधना अनुष्ठान करतात, या सगळ्यांनाच ती दृष्टी प्राप्त होते असं मुळीच नाही. त्याच्या पुढे जाऊन चिंतन मांडेल. जे शास्त्र वाचन करतात, अभ्यास करतात, नवे नवे शास्त्र सांगतात, त्यांना सुद्धा याची मूळ दृष्टी प्राप्त होतेच असं नाही. काही जण म्हणतील मग काय शिल्लक राहिलं, कुणाकडे दृष्टी येते? जे शास्त्र सांगतात त्यांच्याकडे दृष्टी नाही तर समाजात दृष्टी कोणाकडे शिल्लक राहणार आहे? अहो, समाजात तर दृष्टी नाहीच, यात काहीच नवल नाही. परंतु विचारवंताकडे, विद्वानाकडे, ज्ञानी मंडळींकडे, शास्त्रज्ञांकडे, शास्त्र चिंतन करणाऱ्यांकडे दृष्टी आहे का, हा माझा मुद्दा चालू आहे. तर सर्वांनाच ही दृष्टी असेल असं मुळीच नाही. काही जण म्हणतील कशावरून? आत्ताच आपण या 2 दिवसामध्ये बातमी ऐकली, या कोरोनावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञालाच कोरोना झाला. आता शास्त्रज्ञाला जर कोरोना होत असेल तर त्यांची दृष्टी काय, त्यांची काळजी घेण्याची पद्धत काय? जाऊ द्या, मला त्यांना विरोध करायचा नाही, कारण ही शास्त्रज्ञ मंडळी आहेत म्हणूनच आपल्या विश्वाचा, जगाचा, आरोग्याच्या विषयीचा किंवा इतर विषयीचं संशोधन, विकास, प्रगती आहे. परंतु मला सांगायचंय की ती दृष्टी आहे का, हा माझा मुद्दा चालू आहे. शास्त्र सांगणाऱ्या सगळ्यालाच ही दृष्टी येते असं नाही. शास्त्र सांगण्यापुरते विचार आहे. समाजाला शास्त्र सांगावं, समाजाला विचार सांगावे, समाजाला ज्ञान द्यावं, इथपर्यंत बरोबर आहे. पण समाजाला ज्ञान दिल्यानंतर इतर वेळेला आम्ही जे जीवनामध्ये जगतो, आमचं जे जगणे, आमचं जे राहणे, मग आमचं कुटुंबातलं राहणं असेल, आमचं समाजातलं राहणं असेल, आमचं देशातलं, जगातलं राहणं असेल, हे कसं आहे याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. नाहीतर आम्ही 2 तासाच्या कीर्तनामध्ये पास आहे, आम्ही 1 तासाच्या शास्त्र चिंतनात, शास्त्र सांगण्यात पास आहोत. पास म्हणण्यापेक्षा मार्काचे आकडे संपतात एवढी आमची विद्वत्ता विचाराची मोठी आहे. परंतु कृतीचा आणि विचाराचा, चिंतनाचा विचार केला तर याच्यामध्ये खूप मोठं अंतर दिसून येतं. म्हणून ही शंका, हे अंतर दिसून येतं. शास्त्र चालू आहे, शास्त्राचे सगळे ग्रंथ सांगितले जातात, पंचीकरण सांगितलं जातं, विचार चंद्रोदय सांगितला जातो, विचार सागर सांगितला जातो, वृत्ती प्रभाकर सांगितला जातो, नवे नवे ब्रह्मसूत्र सांगितलं जातं. पण कृतीचा विचार केला तर एकमेकाचा द्वेष सुटत नाही, एकमेकाच्या विषयीचा तिरस्कार सुटत नाही, एकमेकाच्या विषयीची निंदा वाणीतून, वाचेतून बाजूला होत नाही. तर मग आम्ही विश्वपट ब्रह्मदोरा याचं चिंतन काय करावं? ठीक आहे, इतर समाज अज्ञानाने युक्त आहे, अज्ञानात प्रवाह करतोय, अज्ञानामध्ये जीवन जगतोय. इतर समाज हा या चालीरीतीला स्वीकारून आपलं जीवन जगतोय, अविवेकानं जीवन जगतोय. म्हणून ती मंडळी या दृष्टीपर्यंत पोहोचणार नाही, यात नवल नाही, ही बाजूला ठेवू आपण. पण ज्या मंडळींकडे विचार आहेत, ज्या मंडळींकडे ज्ञान आहे, ज्या मंडळींकडे विद्वत्ता आहे, ज्या मंडळींकडे अधिकार आहे, ती मंडळी या मार्गावर आहेत, चांगली गोष्ट आहे. या मार्गातून समाजाला दिशा द्यायला लागले, चांगली गोष्ट आहे. परंतु स्वतःच्या आचरणामध्ये, स्वतःच्या कृतीमध्ये त्याचा किती स्वीकार आहे, इथं माझं चिंतन चालू आहे. कारण मुक्ताईनी बोध करत असताना शास्त्र विचार इतका मोठा सांगितलेला, ब्रह्मसूत्र सगळं फक्त 2 शब्दात मांडलं, विश्वपट ब्रह्मदोरा. संपला सिद्धांत. विश्व हे पट आहे आणि ब्रह्म हा दोरा आहे.
वस्त्र आणि धागा, त्याप्रमाणे जग आणि ब्रह्म, जीव आणि परमात्मा, या पद्धतीनं आपल्याला याचं चिंतन स्वीकारावं लागतं. मग आम्हाला जर हा विचार स्वीकारायचा असेल तर तीच भूमिका पंढरीच्या बाबतीमध्ये आपल्या समोर मांडली गेली. काया ही पंढरी का सांगितलं आम्हाला? देह हीच पंढरी आहे आणि आत्मा हा पांडुरंग सांगितला. आत्म्याला पांडुरंग माना आणि या आत्म्याकडे चला. जीवानं वारी करायची आहे. आता वारी आलेली आहे, वारी करायची आहे. कोणती वारी करावी? ही पंढरीची वारी करावी. परमात्म्याला पांडुरंगाला भेटण्याची वारी करावी. पण विश्वपट ब्रह्मदोरा हा सिद्धांत लक्षात आला की मग आमच्याकडून वारी घडणार आहे. मुक्ताईने खूप मोठा आणि उच्चतम अशा सिद्धांताला 2 शब्दामध्ये आपल्या समोर मांडलं, म्हणून याला सूत्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे सूत्र आहे, मुक्ताईनी मांडलेलं सूत्र आहे. आपल्याकडे वेगवेगळी सूत्र आहेत आणि यामध्ये ब्रह्मसूत्र, अथतो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्मसूत्र आपल्याला सांगितलं जातं आणि या सूत्राच्या अनुषंगाने साधकाची लक्षणा मांडली जाते. जसं ब्रह्मसूत्र आहे तसं नारद भक्ती सूत्र आहे. नारद भक्ती सूत्राप्रमाणेच आपण ज्ञानोबरायांचा हरिपाठ रूपी ग्रंथ एक सूत्र म्हणून स्वीकारतो. त्याचप्रमाणे मुक्ताईचं ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रकरण सूत्र आहे. आता सूत्र कशाला म्हणावं याचा विचार पुन्हा वेगळा पाहावा लागणार आहे. ज्याला 4 अवच्छेदक असतात त्याला सूत्र असं म्हटलं जातं. 4 अवच्छेदक कोणती? की ज्याच्यामध्ये अल्प अक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम, ही 4 अवच्छेदक आहे. ज्याच्यामध्ये अल्प अक्षर, कमी अक्षर असावं. अक्षर कमी आहे म्हणून आमचा संशयच गेला नाही. हो, संदिग्ध आहे असं मुळीच नाही. संशय सुद्धा जायला पाहिजे. नवे नवे सार पाहिजे. संशय गेला, अक्षर कमी आहेत पण सार आहे का त्यात? काही सार आहे पण एखाद्यालाच पटायला लागलेलं आहे. विश्वतो मुखम असं जे सूत्र आहे ते सूत्र म्हणजेच ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रकरण संत मुक्ताईनी आपल्या समोर मांडलं आणि ते मांडलं फक्त अधिकाऱ्यांसाठी. शहाण्यांना जास्त सांगावं लागत नाही. बघा, म्हणतात शहाण्याला शब्दाचा मार. शहाण्याला जास्त सांगावं लागत नाही. म्हणून आपण सुद्धा एखाद्याला बोलत असताना 1-2 शब्दात ओळखावं की समोरच्या बरोबर आपल्याला चर्चा करायची आहे का नाही. त्या 2च शब्दात आपल्या लक्षात येणार आहे की समोरचा शहाणा आहे का. जर शहाणा असेल तरच शब्द खर्च करावे, नाहीतर आपण त्याच्याबरोबर बोलणं टाळावं. हे सूत्र आहे. परंतु हे सूत्र समोरच्याच्याही लक्षात आलं पाहिजे, नाहीतर 2-2 तास गप्पा मारल्या जाणार आहेत आणि त्या गप्पा सगळ्याच्या सगळ्या निरर्थक ठरणार आहे. त्या शब्दाचा, त्या बोलण्याचा, त्या चर्चेचा, त्या समजुतीचा काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणूनच शब्द कमी असावे पण विश्वतो मुखम. त्यामुळे मुक्ताईने खूप मोठा सिद्धांत सांगितला. मग हा सिद्धांत सांगण्यामागचा मुक्ताईचा हेतू काय? अधिकाऱ्याला सांगतोय आपण, ज्ञानी मंडळींना सांगतोय, विचारवंताला सांगतोय. कारण ज्ञानी मंडळींना सरळ चूक दाखवलेली चालत नाही. शहाण्याला सरळ जर म्हटलं तुझं चुकतंय चालत नाही. तो जो चुकतंय म्हणतो त्यालाच संपून टाकतो, त्यालाच बाजूला काढतो. आपल्या आत्ताच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलायचं असेल तर त्याला डिलीट करतो. आम्ही काय करतो? आमच्या व्हॉट्सअपवरून, आमच्या अकाउंटवरून आम्ही काय करतो? त्याला डिलीट करून टाकतो. का? त्याला आपण समजून घेतलं नाही, कारण समजून घेण्याची आपल्याकडं कुवत नाही. म्हणून आपण सांगायला लागलो कोणाला? अधिकाऱ्याला सांगतोय. आणि मुक्ताईने विचार केला की इथून पुढच्या काळामध्ये ज्ञानी मंडळींना, विचारवंताला, विद्वानाला सांगायचं असेल तर कसं सांगावं. त्यांना सरळ सरळ सांगता येत नाही तुम्ही चुकताय, तुमची चूक होतीये,
आणि तुम्ही चुकत असल्यामुळे समाजावर त्याचा परिणाम वाईट होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमची चूक दुरुस्त करावी लागेल हे शहाण्याला सांगता येत नाही. म्हणून त्याला सांगत असताना बघा आपल्याकडं जुन्या काही म्हणी आहेत. आपल्याकडं बोलायचं एकाला पण उद्देश दुसऱ्यासाठी असतो आणि म्हणून लेकी बोले ही म्हण आपल्याकडं आहे. बोलायचं लेकीला पण हेतू असतो सुनेला सांगायचा. हे व्यवहारात चालू आहे. त्याचप्रमाणे विचारवंताला सांगत असताना त्याला सरळ न सांगता त्याला विचारानं, सिद्धांतानं, विषयानं, युक्तीनं सांगावं. म्हणूनच मुक्ताईनी जे सूत्र मांडलं तेच विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या प्रकरणाचं चिंतन आपल्याला आणखी पाहायचंय. उर्वरित चिंतन आपण उद्याच्या प्रकरणामध्ये पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.